किशोरची आई वरची फार सुंदर कविता आहे. किशोर, तुला आठवत असेल तर एक 4 ओळी म्हणेन तर मग मी पूर्ण कविता म्हणणार. याला कवी म्हणतात, याला कवी म्हणतात. आईवरची एक फार सुंदर कविता आहे. म्हणजे मॉडर्न आई, मॉडर्न मुलगा ज्याचं आईबरोबर बोलणं होऊ शकत नाही आणि सकाळपासून तो निघून जातो, काय बोलतो, कुठे जातो, आईला काही माहित नाही. त्याच्यावर मी एक कविता लिहिली आहे की आईला वाटत असेल सकाळी रिकामाच तर बाहेर पडतो हातांसोबत, पण कुठलं ओझं घेऊन परततो हा रोज रात्री. आईला वाटत असेल सकाळी रिकामाच तर बाहेर पडतो हातांसोबत, पण कुठलं ओझं घेऊन परततो हा रोज रात्री. कोणाच ठाऊक काय करतो, कुठे असतो दिवसभर, काय काय भरून नेतो जातेवेळी, पुस्तक, पेन, कोरे कागद, नॅपकिन, पेस्ट, टूथब्रश, औषधं कुठली. परवा तर अंडरवेअर भरून घेतली बॅगेत त्याने, जणू तो परतणार नाहीये रात्री घरी. विचारावं म्हणून पुढे व्हावं तर घाईघाईत काहीतरी शोधायला लागतो. विचारावं म्हणून पुढे व्हावं तर घाईघाईत काहीतरी शोधायला लागतो. कधी कधी बाहेर पडून नाक्यावरून परत येतो, कधी कधी बाहेर पडून नाक्यावरून परत येतो. उघडतो कपाट, फोडतो कुलप, पुस्तकं ढुंडाळतो, खिसे चाचपतो उद्विग्नपणे. या घरात त्याचं काय हरवलंय कधी काही कळत नाही. या घरात त्याचं काय हरवलंय आणि कधी काही कळत नाही. प्रश्न घेऊनच बाहेर पडतो तेव्हा हरवलेलं सापडलंय की नाही हेही पुन्हा समजत नाही. कधीतरी अवचित संध्याकाळीच परततो, कधीतरी अवचित संध्याकाळीच परततो. गप्प मलूल बसून राहतो. मला पाहतो तेव्हा पाहतो मलाच असं बिलकुल वाटत नाही. मला पाहतो तेव्हा पाहतो मलाच असं बिलकुल वाटत नाही. काय झालंय रे तुला विचारावं असं वाटतं, पण निसटल्यागत पिंजऱ्यामधून भुर्र दिशी उडून जातो. जेव्हा परततो मध्यरात्रीचा प्रहर मंदपणे सरकत असतो त्याच्या माझ्या वयावरून. उपास तापास पूजा अर्चा सांगून कधी केले नाहीत, पण हल्ली लाईट घालून काळोखात हात जोडून काहीतरी पुटपुटताना दिसतो. हल्ली लाईट घालून काळोखात हात जोडून काहीतरी पुटपुटताना दिसतो. आईला वाटत असेल सकाळी रिकामाच तर बाहेर पडतो हातांसोबत, पण कुठलं ओझं घेऊन परततो हा रोज रात्री. कुठलं ओझं घेऊन परततो हा रोज रात्री. थँक्यू. क्या बात है. थँक्यू किशोर.